त्यानंतर जे काही आपत्ती नैसर्गिक आपत्तीचं नुकसान झालं आहे, घरं पडलेले आहेत, जनावरं वाहून गेले आहेत, काही ठिकाणी त्या ठिकाणी वित्तहानी झालेली आहे, सर्वांचा पंचनामा करून निकम नावाचा माणूस एका शेतकऱ्याची फसवणूक करतोय, 4,000 रुपये मागतोय, असा एक सोशल मीडियावर मेसेज आला। निकम हा कुठलाही माझा पीए नाही आणि माझ्या कुठलाही तो ओळखीचा नाही, पण त्यांनी माझ्या नावाने त्यांचे कॉल रेकॉर्ड्स आहे। मी हे सर्व कॉल रेकॉर्ड्स नागपूर एसपी श्री हर्ष पोद्दार यांना पाठवले आणि या निकम नावाच्या व्यक्तीचे कॉल रेकॉर्ड्स संभाजीनगर सीपीला आम्ही पाठवले। संभाजीनगर सीपीनी जे तक्रारदार आहे त्यांची एफआयआर दाखल करून घेतला आणि निकम यांना जो ज्यांनी फसवणूक केली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मी याआधी आपल्या सोशल मीडियावरनं आणि आमच्या वेळोवेळच्या बोलण्यात सांगितलं आहे की आमच्या नावाने कुणी जर पैसे मागत असेल, तो कुणी जवळचा असेल, नातेवाईक असेल किंवा कुणी पीए असेल किंवा गैरवापर करणारे जे लोक आहेत, आमचा संबंध नसेल तर तातडीनं पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करा, अशा आम्ही सूचना दिल्या होत्या। तर काल आम्ही निकम नावाचा हा जो बदमाश व्यक्ती आहे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। मी स्वतः याबद्दलचा गुन्हा दाखल करण्याकरता कालपासनं पुढाकार घेतलेला आहे आणि आज गुन्हा दाखल झाला। नवी मुंबईमध्ये हा व्यक्ती राहतो निकम नावाचा, त्याला पकडण्याकरता आमचे पोलीस संभाजीनगर पोलीस गेलेले आहे। काही पार्श्वभूमी माहीत नाही, पण संभाजीनगरच्या एका शेतकऱ्याला फसवण्याचा प्रयत्न केला। 4,000 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करा, बावनकुळे साहेबाच्या ऑफिसमधून मी तुमचं काम करून देतो, असं त्या ठिकाणी फसवलेलं आहे। मला वाटतं यापूर्वी त्यांनी अनेक लोकांना फसवलेलं आहे, तर पोलीस तपासामध्ये निघेल। पण मी यापूर्वी आणि आताही सांगतोय, माझ्या नावाने कोणताही पीए, नातेवाईक, कोणी जो असेल तो जर या महसूल खात्यामध्ये माझ्या नावाने पैसे मागत असेल तर तातडीनं त्यांची पोलीस कारवाई केली पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, असं आव्हान आपल्या माध्यमातून मी जनतेला करतोय। मीच सांगितलं, आमचे विकास खारगे एसीएस आहेत, त्यांना मी त्यांची माझी चर्चा झाली। हा तहसीलदार जेव्हा ट्रान्सफर झाली, यांनी सेंड ऑफ त्या ऑफिसमध्ये केला, तहसील कार्यालयामध्ये, आणि सेंड ऑफ करताना फक्त ऑर्केस्ट्रा लावता राहिला, बाकी ज्युडिशियल जो आमचा कॉशी ज्युडिशियल कोर्टचा बेंच आहे, म्हणजे जो त्या ठिकाणी सेटअप आहे, त्या सेटअपवर बसून तहसीलदार त्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी आपला मस्त मौज मस्तीशीर सेंड ऑफ मानवण्याचं काम आणि मौज मस्ती करण्याचं काम त्या ठिकाणी गाणे म्हणून, आणि तहसीलदारची खुर्ची ही मॅजिस्ट्रेट खुर्ची आहे, दंडाधिकारी खुर्ची आहे, कॉशी ज्युडिशियल खुर्ची आहे, त्या खुर्चीवर बसून समोर आपले तहसील कार्यालयातले लोक त्या ठिकाणी घेऊन गाणे म्हणतोय। आता अशा पद्धतीने एकीकडे जनतेचे कामं पेंडिंग पडलेले आहे, हजारो केसेस पेंडिंग पडलेले आहे, त्याच्याकरता वेळ नाही आहे, पण तहसीलदारच्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी या पद्धतीची मौज मजा करण्याकरता त्यांना वेळ आहे आणि म्हणून त्यांना सस्पेंड केलेलं आहे, निलंबित केलं आहे। आणि या प्रकारच्या बाबी महसूल खातं खपवून घेणार नाही, या प्रकारचे आमचे प्रशासनिक अधिकारी वागत असतील तर त्यांना त्या ठिकाणी घरी पाठवलंच पाहिजे। ही कारवाई मी आणि एसीएस आमचे विकास खारगे यांनी संभाजीनगर विभागीय आयुक्तांकडून केलेली आहे। नाही, अशा पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। मी ती घटना तपासतो आणि कारवाई करायला लावतो, पण तहसीलदारला काल आम्ही निलंबित केला आहे। काल प्रफुल्ल पटेल म्हणाले की सोगाळासाठी तयार राहा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये, त्यामुळे तुम्ही कशा प्रकारे बघता? नाही, आम्ही तर महायुती म्हणूनच लढणार आहे। भारतीय जनता पार्टीचे आणि नेते
माननीय देवेंद्र फडणवीसजी, माननीय मुख्यमंत्री आणि आमचे अध्यक्ष रवी चव्हाण यांनी आणि मी जेव्हा जेव्हा प्रवासात गेलो तेव्हा महायुतीमध्येच निवडणूक लढाव्या. एकाच ठिकाणी ज्या ठिकाणी स्थानिक लेवलला युती होऊ शकत नाही, महायुती होऊ शकत नाही, त्यावेळी मात्र निवडणुका लढताना महायुतीमध्ये काही त्या ठिकाणी खूप प्रचंड वाद तयार होतील. आपण एकामेकाला एवढं ओढवू नये की ज्यातनं आपलं महाराष्ट्रात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे, या सरकारमध्ये एनडीए आणि महाराष्ट्रात महायुती आहे, या महायुतीला कुठे डॅमेज होणार नाही याची काळजी आपण स्थानिक महायुती करताना इतकं ओढाताळ करू नये अशा सूचना आम्ही दिल्या आहेत. प्रफुल्ल पटेल म्हणाले की युतीचं डोक्यातून काढून टाका, जमलं तर जमलं, नाही तर आपण वेगळं. तर ठीक आहे, प्रफुल्ल पटेलांची भूमिका अशी असेल की महायुतीत लढायचं नाही आहे असं तुम्ही सांगताय मला. मी काही प्रफुल्ल पटेलजीशी बोललो नाही, पण आमच्या महायुतीच्या रेग्युलर बैठका होतात. त्या बैठकीमध्ये उद्या एखाद्या वेळेस मंगळवारी बैठक होईल महायुतीची, अजून ठरली नाहीये. मी मागच्या वेळी नव्हतो त्यामुळे झाली नाही, पण या मंगळवारी बसणार आहोत आम्ही. पण त्यावेळी आमचे हेच चर्चा होत असते की कुठली निवडणूक महायुतीमध्ये व्हायची. माननीय अध्यक्ष सुनील तटकरे जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते आमच्याशी जेव्हा बसतात तेव्हा ते महायुतीमधूनच आम्ही चर्चा करतो. सुनील तटकरे साहेबांनी कधी या ठिकाणी आम्ही महायुतीच्या बाहेर लढणार नाही असं कधी वक्तव्य त्या ठिकाणी केलं नाही. तहसीलदारांनी फक्त कानाकार पकडायला मग कारवाई काय प्रचंड मोठा त्या जी मॅजिस्ट्रेट खुर्चीवर बसलेले आहे त्या ठिकाणी कळशी ज्युडिशियली कोर्ट आहे, कोर्टाची ती जागा आहे, कोर्टच्या जागेवर बसलेला आहे. कोर्टाच्या सीटवर बसून त्या ठिकाणी तुम्ही जागा आहेत ना सेंड ऑफ करायला. तुम्हाला एखादा लॉन घेता आला असता, एखादं तुमचं त्या ठिकाणी मंगल कार्यालय घेता आलं असतं, पण तुम्ही ज्या ठिकाणी जज एक कळशी ज्युडिशियल कोर्ट म्हणून निर्णय करता आणि त्या ठिकाणी तुम्ही जनतेचं त्या ठिकाणी दंडाधिकारी म्हणून काम करता, त्या खुर्चीवर बसून तुम्ही अशा प्रकारचं कर्तृत्व करूच शकत नाही जे कर्तृत्व तहसीलदारांनी केलं आहे. अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती आहे, पंचनाम्यात संदर्भात काही आदेश देण्यात आले. हो, आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली, नांदेडमध्ये पूर्ण मराठवाडा, इकडे अमरावतीमध्ये काल ज्या ज्या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे त्या ठिकाणी शेतकरी, त्यानंतर जे काही आपत्ती, नैसर्गिक आपत्तीचं नुकसान झालं आहे, घरं पडलेले आहेत, जनावरं वाहून गेले आहेत, काही ठिकाणी त्या ठिकाणी वित्तहानी झालेली आहे, सर्वांचा पंचनामा करून त्यांना स्टँडर्ड जे एनडीआरएफ आणि एडीआरएफचे नॉर्म्स आहे त्याप्रमाणे त्यांना नुकसान भरपाई द्यावी असं या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आहेत. टीका करण्यात आली आहे, महाराष्ट्राला शाकाहारी बनवण्याचा डाव सुरू आहे, टीका. कालच सांगितलं ना, आजही सांगतो, परवाही सांगितलं, ज्याला जे खास ते खा.